शांताराम भाऊ त्या बुड्याला आवरान लागे जरासं. त्या बुडी यांना जास्तच लागला बा तो बुडा. हा काय कसं बरोबर नाही. अरे बाबूराव मी काय करू सांग ना आता. हा तो बुडा बुडीला गोळा आहे, बुडी बुड्याला गोळा आहे. हा काय करशील ना आपण तू. हा दोघांचा चांगला झेमेला चालू आहे भाऊ रे. आपण काहीच नाही करू शकत ना त्याच्यात. पण शांताराम भाऊ हे बरोबर नाही ना. हा या वयात कसं नातो पंताची वय झाली ना. हा आता सांगा या वयात लपडू शोभते काय बुड्याले. तुले समजून राहिलं मला समजून राहिलं पण त्या डोंगऱ्याला समजत नाही तर आपण काय करशील सांग ना तू मले. हा मी सांगू थकलो त्या बुड्याले. मोडता जाऊन राहिलं मले. आता किती खेप त्या बुड्या म्हणतात पुढं सांग तू मले. हा हा कधी लोक टेन्शन घेऊ त्या बुड्याचं यांना देणं. काय शांताराम भाऊ तुमचं कसं सारं गाव ऐकते म्हणून कसं. हां म्हणून मी तुम्हाला म्हटलं बा. हां कसं आहे तुम्ही जर एकदा अजून त्या बुड्याला समजून सांगितलं तर कसं ऐकते ना तो बुडा. हां त्या बुड्याला समजून सांगा 2 गोष्टी की बा असं करू नको बुडे. अरे बापा त्या बुड्याला समजून सांगू मी थकलो वैताग आला मले. आता त्या बुड्यानं त्या बुड्डीचं पोट आणलं 3 महिने झाले त्या बुड्डीला दिवसात. काय करशील आता बाबूरा सांगा तो. याच्यापेक्षा मोठी गोट आहे का कोणती. हा आता सांग आता असं असल्यावर काय करशील तू. हो बाबा किती पुढे गेलो हो या डोंगर. हा सांगा आता किती लाज जाय धंदे ते आता या वयात शोभते हो या डोंगराली. हा बिन लाज आली काय बापा त्या बुडीली लाज नाही बुड्याली लाज नाही सायले. हा पाहो बापा काय करता हो बापा शांताराम भाऊ कसं करता आता. बरोबर सांग ना तुम्हाला. मग सांगू मा तोंडाला फेसकूट आलं पण त्या बुड्यानं गोट नाही घेतली. आखरी त्या बुड्डीचं पोट आलं तिकडे. 3रा महिना चालू आहे. हं आता कसं म्हणशील तू. हा कसं करशील आता. काय म्हणजे मलाही काही सुचत नाही आता कसं काय करायचं. तो तिकडे तो झाबरू अलगच कुदून राहिला. त्याला सांभाळता जाऊन राहिलं. हे डोंगर इकडे ती तंबी अलगच करून राहिलं. काही सांगू नका जसं आहे तसं चालू द्या बापा. हे तर घरा गोट्याची गोट आहे बापा. हा या वया त्या डोंगरानं असा तिथमा करून ठेवला. सांगा आता पुढे किती भारी जाईन ही. हा किती भारी जाईल. त्या डोंगऱ्याले नालायकाले एवढे समजत नाही. आपल्या नाताचं झाबऱ्याचं लग्न राहिलं आपण जर असे लेकरं पैदा केली या वयामध्ये तर आपल्या नाताला कोणी पोरगी देईन काय. आबास तर एवढा भाव नाही म्हणतील लोक तर नातू किती भाव नसेल सांगा. आबा बरोबर नाताची बदनामी होती की नाही. आता तर सरळ दिसूनच राहिलं ना त्या पोऱ्याचं लग्नच होणे नाही झाबऱ्याचं. कोण देणार आहे असं झाल्या. आता त्या बुड्डीजवळ 3 महिन्यात दिवस राहिले. आता पोट वर येते. आता साऱ्या गावाले माज होते तो. साऱ्या बाया माणसं साऱ्याले. आता काय 4-5 लोकांना माहीत असेल का. पसऱ्याला काय टाईम लागते. शांताराम भाऊ झोळा न साहायचे बुड्या बुडी एक तर सांगले मजबूत साहायचे. कनेक्शन थोडा नाही यायचं साहायचं. बुडी द्या कुकडे पाठवून बुड्या द्या कुकडे पाठवून साहायचं. हे गावाची बोला काढून टाका ना साहायचं. बदनामी फालतू गावाची याच्याबरोबर. झोडतो गड्या मरेल आले. आता ते बुडं एक पाय कबर मध्ये त्याचा आणि एक पाय बाहेर आहे गड्या. कधी मरीन फुसकीन काही सांगता येत नाही गॅरंटी नाही. म्हणून मी काही डोक्याला ताप घेत नाही बा. जदलो जगालो को करा आहेस असा आपण धारा धरेला भाऊ. चला बाबा शांताराम भाऊ चला बापा या विषयावर बोलेली बोलत नाही बापा. दुरून डोंगर साजरा राम बापा. चला बाबा शांताराम भाऊ तुम्ही डोक्याला ताप न मी घेत नाही बाबा. जसा चालल्या बाप्पा चाल आपले काम धंदे गुरु आपण. हे जाऊ दे आता सोडून दे. बुडा बुडी उघडे जाते जाऊ दे आपल्याला काही नाही करायला लागत नाही लेखायचं. का रे आपण तर डॅनी रे मोठं पायाला आलो का आला की नाही आला तर. पण या वाडग्यात पाय टाकायची बी हिंमत नाही होऊन राहिली ना अंदर घुसायची बी. अरे बा तुझीच काय माई हिंमत नाही होऊन राहिली पुढे पाय टाकायची. रामचंद्र घरी असला की बसले का भांडणाचंच मुई आहे. हा लेखाचा डॅनिया फालतू अगो कामं करून राहिला. साय झाली याला समजता जाऊन राहिलो. याच्यासाठी हा डॅनिया सायाचा जवानपासून तर म्हातारपणापर्यंत अजून सुधारलाच नाही रे बा. आता पुढे सुधारणारच नाही ना. झालं ना सर्व्हिसच सरली ना तरी अगोपणा चालूच आहे. लोकपर धंदा काही गरज आहे का त्या कंपनीला भेटायची तिथं पोट आणायची काही गरज नाही ना. हां काय तर सूक्ष्म करून टाक म्हणा बापा. पण मोकळा होय. फालतू कसं त्याच्या पायी आपल्याला झपके खा लागतील गळा मोठा. त्याला सांगून समजत नाही गड्या. आता काय करतो. हा दोस्त आहे तर का त्याला सोडता येत नाही. माणसाला मना रुक वाटते सायाचं. चाल बरं घुसूच गड्या काही बी आता हिंमत कर घुस. पाय बापा डॅनी आहे का अंदर. डॅनिया तू मा बायकोला भेटतो का सांगा. हा इचन तुया काय आहे रोयल. हा मोठा थैली मैली घेऊन जातं तिच्या मागे पुढे करतं. मी घरी नसलो की वाडग्या तिला भेटायला येतं घरी. काय भानगड काय आहे तू काय भानगड. अरे तू घरी नसतं तू बोकांड इकडे तिकडे. बिचारीचं पोट दुखून राहिलं मी तिला दवाखान्यात नेलं मग माय काय चुकलं. हा आता सांग तू बिमार माणसाले दवाखान्यात नेलं गुन्हा आहे का. हा माया गुन्हा आहे का. गळा कोईचा नारळ तट येऊन बसेला भाड्यानी भार आहे बा मुत्रेले का पडणार गळा आमची नाही हाती. आता काही खरं नाही गळा. खाते हा झोडपे आता डॅन्या. डॅन्या झोडपे खाते.
लोक समजून सांगा रे बा या डॅनीले, कद लोक सांगाले का कद लोक निपटा रे बा याचं लेका. हं का रे गड्या, कसं करतं रे बा कोण दिले आता, कसं करतं रे गड्या, कसं करतं. तूच आहेस काय तूच आहेस काय उठला सुटलं की मा बायको घेऊन जातो कुठे बी. तुले कसं 2-4 वेळेस मी वॉर्निंग देऊन झालं, आता कसं तुझ्या बजेटच बसू तुम्ही. तू कसं डॅने तू मला हे मस्तकात बसेलास नाही. काय लेका, काय बोलून काय राहिला का रामचंद लेका. आता तुझी बायको बिमार होती, मी आता दवाखान्यात नेलं, मग काय झालं, काय झालं. तुला कोण एवढं वाईट वाटू देऊन राहिला तू. नाही ना रे साल्या, तू तर 1 नंबरचा बावन असणार रे. मा बाय बरोबर तू लफडाय तू काय सांगून राहिला साया. मला चिवत्या बनवता का तू, पेशल ऑटो घेऊन जातो बापा, रुपया खर्चणार माणूस नाही साऱ्या गावात चून खाऊ तू. मा बायकोसाठी कसे पैसे खर्चून राहिला तू, हिच्या सोबत तू लफडाय म्हणून तू खर्च करून राहिला पैसे. एवढे पैसे वर आले का तुझे. मी तुझ्या का दारू मागले देशील नाही तू, पण तुझ्या मतलब आहे काहीतरी मा बायको बरोबर म्हणून तू खर्च करून राहिला. तिची थैली विसरतं वय औषधीची पुढे 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 काऊन करून राहिला तू. तुझ्या बोलल्यासारखे होते ना, मी घरी नसलो की. ही शाळा आहे तुझी. असं काहीचं काही बोलू नको आता. काही बोलू नको. सांगून राहिलो मी तुले रामचंद्या. मला रगडू नको फालतूचा घेणार ना. मी काही म्हणजे सज्जन माणूस मी असा दिसलो तुला लोफर दिसलो आम्ही. तू एवढा सज्जन आहेस की बसले का तुझा ना धुळे का तू अभिषेकच करेला. अरे तुझ्या एवढा तुला का लोफर नाही का गावात का जटी. एखादी बाई एकटी सापडली तुला की लाईट अपकते तुही. तुला 2-4 वेळ हाणला म्या, तरी तुला काही लाज येऊन नाही राहील, तरी तू येतं मावा घरीच तोंड घालेल. किती मारवले तुले बेसरमा. पहाड्याने तो पकडला गेला रे. आता कसं करतो रे गड्या, चालतं की काय, चालतं की काय. मग बाजा आता लागीनच ना रे बा, फालतूचा मार खाईन ना डॅनी. आवर आता लागीन तरी जाऊन काही ना की बोला लागेन ना बाबा. आता यांना आफत आणली डॅनी, मोडात लागीन ना ते आता. चाल बाबा, कसा दोस्त आहे सोडता येत नाही. तोच गळ्या या डॅन्याचा मोडा रे गळ्या. काय ना काही आफत आणतेच बा. एवढं आल्या का एवढी चटक बाईची. एवढं नाही पाहिजे रे बा, लय चटक आहे बा याले. निकय लेखा निकय लास्ट बघते रे बा याची लेखा बाई दिसली ही. मग तुझं म्हणणं काय आहे, तुझी बायको लोफर आहे म्हणणं, असं म्हणणं आहे का तुझं. माय बायकोनी लोफर, तू लोफरच आहे. तू ना माय बायकोनी लोफर बनवलं. तू काय सांगून राहिला रे मला हरामखोरा. गड्या झमकते रे गड्या, हे मारामारी होते गड्या यायची. चाल लवकर बापा, चाल रे बापा. आवरा लागेन आपल्याला. हो बापा, चाल लवकर, पोय बापा. तू येतं का आले रे मडसा अटी, येतं का आले तू. डॅनिया येतं का आले तू मा घरी. अरे शाबू तुले शोभते काय का बुड्याला एकट्याला सोडलेलं का तू अलग राहून राहिला बा. आता आम्हाला माहित पडलं गड्या. लेखा तू लेखा इन्सान पोरगा लेखा, आणि मरत्या वयात त्या बुड्याले लेखा बुड्याचे हाल करून राहिला लेखा तू. हे शोभत नाही तुले. ते बुड अगं वयात मी काय करू त्याले. त्या बुड्याला या वयात बुड्या पाहिजेत. मला तसं चालत नाही रे बा, मा लग्न राहिलं करायचं. मी नाही राहत त्या बुड्यासोबत. त्या बुड्याचं पाहिजे आपलं आपण पोहोचलो. काही घेणदेन नाही मला, ते मोरो की राव ते बुड्डे डंगर. बड्या झाली ना त्या बुड्याच्या गलती. आता कद लोक तोच बेचा पाळा गात राहतो बाबा. झालं ते सोडून दे आता, जाऊ दे, टेन्शन नको घेऊ तू. फालतू गलती कशी काय होईल. गलती फलती काही नाही होत. या बुड्याचा आगाऊ पण आहे हा साऱ्या गावाचा. या वयात काल हे धंदे पाहिजे तो बुडान बुडे काले वागावं लागते. काल लफडे करावं लागते त्या बुड्याले. समजत नाही का त्या बुड्याले. का तू समजदार असल्यावर बा असं करून राहिला बाबा. जाऊ दे ना आता. झाली त्या बुड्याच्या गलती, माफ कर बा त्या बुड्याला. जाऊ दे, असं काही घरदार काही सोडू नको बाबा. जाऊ दे. आपल्यासोबत समजदारीच्या गोष्टीच करू नका तुम्ही. मला अजिबात त्या समजदारीच्या गोष्टी पटत नाही. मला ते तुम्ही काहीच सांगू नका. मला काहीच घेणं देणं नाही. तो विषय बंद करून टाका तुम्ही त्या बुड्याचा. ऐकणं बे आमच्या म्हटलेलं का बे, कधी तर ऐकत आम्ही कधी म्हणत नाही गड्या तुले. काय लेका माणूस आज. काय बाबा कसं रे. मी काही ऐकत नाही रे. मी मा बरा आलं. त्या बुड्याला वावरही दिलं ते घरही दिलं. तो बुडा एकटा राव, मला काहीच घेणं देणं नाही. मी पाहिन त्या बुड्याचं पाहिन. तो बुडा मेला का राहिला काय मला काही घेणं देणं नाही. या वयात तो बुड्या वागून राहिला, मी काय करू बा. मा लग्न राहिलं व्हायचं. या बुड्यानं असे तिथं मी गेलं, मा लग्न होईन काय सांग ना तू. बा कसं करतो रे लेका. काय लेका माणूस आज. सोबत नाही बनवली तुले. आपल्याला पटलं नाही. भाऊ त्या डंगऱ्याचा एवढा पुडका येऊन राहिला, त्या घरी घेऊन जायचो. त्या बुड्याचे हाल होऊन राहिले तर नाही, त्या बुड्याला घरी घेऊन ये म्हणा. आडसा लग्न कर तिच्या बरोबर. थै नास्तीच्या पुढे असं डंग कर. पण मा डॉक्टर तुम्ही खाऊ नका फालतू. घेणं देणं तो बुडा जाणे आणि तुम्ही जाणे. मला काहीच करा लागत नाही. मी मा कमवतो मी खातो. बा आता तू नाही समजत बा, तर जाऊ दे बा. जाऊ दे बा आता. तो विषयच मोडून टाकतो बा. काही तुला आता म्हणतही नाही, काहीच नाही बाबा. जाऊ दे बाबा.
नाही विषय म्हणूनच टाका तो. हा त्या बुड्याचे आणि माया काही संबंध राहिले नाहीत. मला काहीच घेणं देणं नाही त्या बुड्याविषयी. हा मा काही रोगसं खाऊ नका तुम्ही चालले जा हटून फालतू. हा मा काही भेजा खराबा करू नका. हो बरोबर. हा विषय मोडला. आले येतं म्हणजे तेच तुला विचारणार ना. तू येतं का आले अडीचा मा घरी आहे. मा घरी का आले येतं तू. हा तू लग्न करणार का मा बायको बरोबर. लग्न करणार का तुले. हा जाय लवकर घेऊन जाय तिले. हा मला पाहिजे नाही सायाची इथे. हा साऱ्या गावाची भावना आहे ते इथे लवानाची. रामचंद हे काय लावलं रे गड्या. हा काय लावलं. हो डॅनी सोड बरं सोड लवकर. तुम्ही म्हणतात बोलू नका गड्या. तुम्ही अजिबात बोलू नका. हा मला यार रामचंद्राचं पाहू द्या बा काय म्हणणं आहे. काय बा हा तुझे काय म्हणणं आहे. म्या लग्न करा कमलीशी. तुम्ही म्हणणं आहे का असं. लग्न करू का मग कमली बरोबर करू काय. हे तो लग्न लोक पोचलं रे गड्या. खरंच करते का रे बा डॅने लग्न हिच्या बरोबर. का रे गड्या. मागचे दिवस पुढे आणते वाटते गड्या. हा मागेच तर बा लग्न करून दिले याचं तर पस्तवून राहिलो बा. आणि आता डबल लग्न करतो म्हणते. हा का रे गड्या कोण दिल्या कसं करशील रे. पुरी एडी घड्याला भो डॅनी. हा काय मग मस्त का चटकेल माणूस आहे. याला काय सांगतो रे बा तू. हा पुरी पागल हा खरंच करीन बा लग्न. तू इले घेऊन जा. मला इले पावती देऊन टाकायला. हा अजिबात पावती देऊन टाकायला आणि इले घेऊन जाय तू. हा उठला सुटला की तू घरी उठला सुटला की तू घरी. मला अजिबात चालत नाही. जाय घेऊन दिले लवकर घेऊन जाय. हा आपल्याला पाहिजे नाही ते. कमले करतं का बरोबर लग्न सांग तू. सांग लवकर. हा रामचंद्राची हा फुल परमिशन आहे. सांग लवकर करतं का बरोबर लग्न तू. सांग लवकर. मी वागवायला तयार आहे तुला. मी वागवायला तयार आहे. पहिलेच तर बापा तुझ्यासोबत लग्न करून पस्तायला मी. बंदा गावात झोडलं होतं तुला मला. बंदा गावातून मागे राखलता तू काळा घेऊ मागे. नाही बापा नाही मी लग्न नाही करत मी तुमच्यासोबत लग्न नाही करत. मानवरा हाच आहे मानवरा. तू या टकल्याला भिवून राहिली का रामचंद्राले. अजिबात भिवू नको. मी डॅनी अटी समर्थ हा मी अटीचा उभा आहो ना. तू काय काळजी करून राहिली. हा मी पोचतो ना तुले. हा तुझ्या सुखा दुखात मी सहभागी आहो ना. तसं ह्या कुठे घरी असते. तू दाखवायला आले तरी कामा नाही. हा डॅनी आहे ना. तू टेन्शन न घेऊ ना. हा टेन्शन काय घेऊन राहिली तू. हा हो मन कमले. आता लग्न करतो तुझ्याबरोबर. आत्ता 5 मिनिटात. बापा तू यार कायचा काही भरोसा रे बापा माया. तू फक्त मतलब पुरतास. काम झालं दिलं फेकून बापा. काय करू तुझ्यासोबत लग्न करून का पस्ताव का बापा डबल बी. आता वाटून राहिलं बापा तुले. लग्न करतं का माझ्यासोबत लग्न करतं का. मोठा धवशीनं म्हणून राहिला सगळ्याच्या देखत. पण लग्न केल्यावर काय करतं तू तर आम्हाला माहित आहे ना. काय कारनामे करतं तू तर. मारणं जोडल्याशिवाय तर काही येत नाही तुले. नाही ना मी लग्न नाही करत बाबा. मी लग्न नाही करत तुमच्यासोबत. मला नवरा आहे ना. मी काय लग्न करू. मला नवरा आहे ना. एक जमलं रे गड्या. कमली नाही म्हटलं बा. हे कमली लग्न करायला तयार नाही भाऊ. आणि डॅनीचा हिसका पहिलेच पाहायला तिनं. पुऱ्या गावात दिंड काढायला तिने तिची. हा पुरे सोडल तिथे. म्हणून ते नाही म्हणून राहिली आता. हा जमलं गड्या कोण दिले. हे तर टापच जमलं सोन्याहून पिवा हे. आता मग या डॅन्यानं लग्न केलं तर आपल्या मागं झेंडू बाम आहे ना बा रे फालतू. हा याच्यासाठी काम पहा. हा आडी नडीले पैसे द्या. खर्च आहे पाण्याले. म्हणजे सारा डोक्याला ताप आहे ना. हा बरा आहे राहून का असा. याच्या अंगे बायको वागवल्या जात नाही. कमले याच्याबरोबर लग्न करतो. लवकर चालली जाय निघटून. हा मला अजिबात पाहिजे नाही. तुझ्या पुरी माझ्या घरात पाहिजे नाही तुला. तुया हा लवकर निघटून. हा अजिबात तू चालत नाही मले. हा मेली तू मले माझ्यासाठी. हा नाही बाई याच्याबरोबर लग्न कर. मला पावती देऊन टाकतो. नाही ना बाबा मी नाही जात नाही. मी लग्न नाही करत कोणासोबत. तुम्ही माझ्या नवरा आहे ना. मी काय लग्न करू कोणासोबत. नवरा असल्यावर तुम्ही काही बोलून राहिले का मला आता. हा काही बोलून राहिले का. लोक काय म्हणतील मला तुम्ही असं म्हणून राहिले तर. ले सैन्य होत ना. हा धावधाव उठला सुटला की आपल्या घरी येते. हा कासाठी येते मग तो. त्यापेक्षा आहे की नाही तू याच्या घरी चालली जाय. याच्या बरोबर लग्न कर. मग रातभर दिवस काय करायचं तुम्हाला तर करा तसा बसून. हा पण कसं माझ्या डोक्याला झेंडूबाम लावू नका तुम्ही. हा म्हणजे माझ्या डोक्याला लय ताण येऊन राहिला. टेन्शन येऊन राहिला. एखाद्या दिवशी मला अटॅक येईन. हा विचार करू कसं मला तू पाहिजे नाही. याच्याबरोबर लग्न कर डॅन्याबरोबर आणि लवकर चालली जाय. नाही ना बाबा नाही ना. मी लग्न नाही करत ना बाबा कोणासोबत. तुम्ही काहून ऐकत नाही वा. काहून ऐकत नाही. मला जबरदस्ती करून राहिले का तुम्ही. लग्न कर. मी नाही करत ना लग्न. तुम्ही काहून नाही ऐकू राहिले. कमले तू याली भिवून राहिली का रामचंद्राले. अजिबात भिवू नको. अजिबात नाही भिवू नको. मी हा डॅनी आहे. डॅनी असल्यावर तू काय टेन्शन घेऊन राहिली. टेन्शन न घेऊ. मी वागवायला तयार आहे तुले. माझ्यासोबत लग्न करतो. चाल मंदिरात लग्न लो आपण. चाल आता 2 मिनिटात लग्न. त्यांना सुपारीचा खांड नाही फुटत. तू टेन्शन न घेऊ. चल आपण लग्न करू. गड्या हे तो जोसात येऊन राहिलं काम सहायचं. हा गड्या डॅनी जसं आवडतं घेणं गड्या. फालतू काल गड्या टाकून आला ते बोला. तू चुप बस. तू चुप बस मोठा. अजिबात बोलायचं नाही. हा अजिबात नाही. मा कमलीवर अन्याय अत्याचार होऊन राहिले. मला सैन्य होऊन राहिलं. हा आता ते पुढचं मी बोलत नाही. आता बोललोच तुम्ही. हा चुप बसा तुम्ही. दोघंही जण चुप बसा. कंदिल्या तूही चुप बस. मोठा तूही चुप बस.
आता डॅनी एवढा म्हणूनच राहिला तर जरासा विचार करायलाच पुरीन आपल्याला. आता या रामचंद्राजवळ काय आहे बापा, काहीच नाही ना. निराधारच्या जीवावर तर जगून राहिलो बापा आपण याच्या घरी. या डॅनी बरोबर लग्न करायला पुरीन असं वाटून राहिलं मला. आता 4 एकर वावर आहे, या बुड्याजवळ घरदार आहे, सगळं बरोबर आहे. हो तसंच करायला पुरीन. आता याला सोडून द्यायला पुरते आणि डॅन्याबरोबर लग्न करायला पुरते. आता लवकर चालली जायच्या मागं, लवकर चालली जाय. हा अमले तुला सांगून राहिलो, मला तू हे खुरी पाहिजे नाही मागं. अजिबात तू चालत नाही मला अशी चावटले वागून. काय करू मी? हा उठली सुटली की डाण्याबरोबर, उठली सुटली की डाण्याबरोबर. मग त्याच्या सोबतच राही ना तू. हा साठी माझ्या घरी काल तोंड दाखवतो तू. लवकर चालली जाय. अहो तुम्ही मला एवढा काऊन फोर्स करून राहिले आहे? काऊन फोर्स करून राहिले तुम्ही मला एवढा? जाय त्याच्यासोबत, जाय त्याच्या बरोबर. हा जाईन बरं मी खरंच. हा चालली जाईन मी. लवकर चालली जाय, मागे पुढे पाहू नको. लवकर चालली जाय, लवकर सटा करून सटा. बरं गरज नाही ना माहिती तुम्हाला? गरज नाही ना. चालली मग मी, चालली आता. येतही नाही डबल आता. डॅनी वागोशील ना मला बापा पद्धतशीर, नाही तर मग कसं बाई बी जाईन, बाईची वाकाही जाईन. हा गड्या येतो हो म्हणून राहिली रे गड्या. येतो म्हणतो बा लग्न करायला तयार आहे गड्या डॅनी बरोबर. कसं रे गड्या, कोण दिल्या कसं रे हे? बा आपल्याला जसं वाटलं बा तुटून राहिलं हे, पण हे तर तुटून राहिलं रे गड्या. हे तर खरंच लग्न करायला तयार आहे बा. घर निघली याचं ते हे. अरे गड्या हे तर आता टेन्शनचंच काम आहे गड्या. आता इले 3रा महिना चालू आहे. हं आता हिचे 6 महिने बाकी आहे. दिलेले लेकरू होईल त्या मायलेले का हा मूत आणि काय दवाखाना ती हितले का बघच काम आहेतले का. हं कसं रे बा हे पुढ चालत होती हिची डिलिव्हरीचं. बाबा हिच्या डिलिव्हरीचं टेन्शन तर आहेच बा. आता हिची डिलिव्हरी कोण करणार? आपल्या बायकाली थंड व्हायला लागेल रे बा. हं ते लेकराची हाक मूत, हिचे कपडे मोठे बोये माय धुये धायले. हं कसं रे गळा हे पुढचं बेकार ना जा रेळा. कमले तुला विश्वास नाही का मावं? विश्वास नाही का? हा विश्वास नाही का? मी एवढं तुझ्यासाठी करून राहिलो. दवाखान्यात नेतो, इकडे नेतो, तिकडे नेतो फिरायला, तुले खाया प्यायला या हॉटेलमध्ये त्या हॉटेलमध्ये नेतो. तुला विश्वास नाही मावर? चालतो चाल, मी तुझ्या बरोबर लग्न करतो. टेन्शन न घेऊ. चला ना मग, चला ना आता लग्नच करू बाबा. बस झालं हे चोरून लपून भेटणं. आता काही अशात मजा नाही राहिली. आता चला आता लग्नच करतो मी तुमच्यासोबत. का बरं आली बरोबर. हा चोरून लपून भेटे ते. हा 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 का बा किती भावना असं तू. 7 घर फिरून पहिले गेलास ना तू लोफर. हा जाय भाई लवकर मागा जायच्या. डोकसं नको खाऊ. काय लवकर निघून निघ. चाललीस रे टकल्या, चाललीस ना मी. तुझ्याच का नाकात मोती आहेत बापा. चालली मी मा डॅनी बरोबर. आता डॅनी बरोबरच लग्न करतो. चला डॅनी चला आपण लग्न करू. हो चाल चाल लग्न करून घेऊ. चाल चाल लग्न करून घेऊ. मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा.